सॉलिड्सचं क्लासिफिकेशन कसं करतात ते बघूया. 4 टाईप्सचे सॉलिड्सचे क्लासेस आहेत. आयोनिक सॉलिड्स, कोव्हलंट सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्समध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर चार्ज्ड आयन्स. आयन्स हे नेहमीच चार्ज्ड असतात. तर एकतर ते नेगेटिव्हली चार्ज्ड असतील, म्हणजे काय, त्यांनी कुठल्या तरी ॲटमचा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणून ते नेगेटिव्हली चार्ज्ड बनतात. किंवा कॅटायन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड असतील, ज्यांनी कुठल्या तरी ॲटमला स्वतःचा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन टाकलेला आहे. आता नेट म्हणजे टोटल चार्ज ह्या केसमध्ये काय होईल, समजा एक इलेक्ट्रॉन दिला आहे, एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, तर मायनस आणि प्लस बिकम्स 0. सो टिपिकली फॉर एव्हरी ॲनायन म्हणजे नेगेटिव्ह चार्ज वी हॅव 1 कॅटायन विच इज अ पॉझिटिव्ह चार्ज. सो -1 + 1 0. सो इन जनरल पूर्ण सॉलिडवरचा चार्ज हा 0 राहील. आता नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं. अनलाईक चार्जेस म्हणजे वेगळे चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सो दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामुळे हे दोघं कॅटायन्स आणि ॲनायन्स एकमेकांना बांधलेले असतात. आता कॅटायननी ऑलरेडी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला आहे आणि ॲनायननी ऑलरेडी इलेक्ट्रॉन देऊन टाकला आहे. त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्स असे कुठेही नाही आहेत ह्या केसमध्ये. त्यामुळे जनरली हे लोक इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत इन सॉलिड अँड ड्राय फॉर्म. सॉलिड आणि ड्राय फॉर्म म्हणजे काय की जर ते लिक्विडमध्ये असतील किंवा त्यांना समजा जसं की सोडियम क्लोराईड, मीठ जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा त्याचे कॅटायन्स आणि ॲनायन्स सेपरेट आउट होतात आणि मग ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. पण जेव्हा हे बाउंडेड आहेत एकमेकांना, ह्यांच्यामध्ये तो आयोनिक बॉन्ड आहे, त्यावेळी काय होतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाहीत. यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, दे आर जनरली हार्ड, ब्रिटल अँड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट ज्या टेम्परेचरला होतं त्याला मेल्टिंग पॉईंट म्हणतो. सोडियम क्लोराईड हे एक एक्झाम्पल आहे. आणि जे आपण वरती म्हणलं होतं की फॉर एव्हरी ॲनायन देर इज 1 कॅटायन, हे जे आधी म्हणलं होतं ते इथं दाखवलं आहे की समजा ए पॉझिटिव्ह असेल आणि बी नेगेटिव्ह असेल तर यू कॅन ऑब्झर्व की प्रत्येक नेगेटिव्हला एक पॉझिटिव्ह असे अरेंजमेंट्स दिसतात. आयोनिक बॉन्ड सोडून दुसऱ्या टाईपचा बॉन्ड म्हणजे कोव्हलंट बॉन्ड तुम्हाला माहिती असेल. तर कोव्हलंट सॉलिड्समध्ये काय असतं की कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स विच आर ॲटम्स दे आर बाउंडेड बाय अ कोव्हलंट बॉन्ड. कोव्हलंट बॉन्डमध्ये काय असतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे समजा हे 2 ॲटम्स आहेत, ते आपापले इलेक्ट्रॉन्स एकमेकांमध्ये शेअर करतात. त्यामुळे काय होतं की ते इलेक्ट्रॉन्स लोकलाइज्ड असतात, त्या जागी फिक्स्ड असतात. ह्या दोघांमधले शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स याच दोघांच्या मध्ये राहतील, या दोघांमधले इकडेच राहतील. सो दोज आर लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड, त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्स हे कमी किंवा नाहीच आहेत. त्यामुळे कोव्हलंट सॉलिडसुद्धा पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आणि हे सुद्धा हार्ड आणि इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे ते कंप्रेस करू शकत नाही, दोन्ही बाजूंनी दाबलं तर काही त्याचा साईज चेंज होणार नाही. दे ऑल्सो हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट जसा सॉलिड टू लिक्विड आहे तसा बॉइलिंग पॉईंट इज लिक्विड टू गॅस कन्व्हर्जन. आणि त्याचं एक एक्झाम्पल कोव्हलंट सॉलिडचं सिलिकॉन डायऑक्साईड. मॉलिक्युलर सॉलिड्स कसे असतील, मॉलिक्युल्स आर द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स. जसं आयोनिक आणि कोव्हलंट सॉलिड्समध्ये आयोनिक बॉन्ड्स आणि कोव्हलंट बॉन्ड्स होते, तसे मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये मॉलिक्युलर अट्रॅक्शन्स असतात, ज्या 3 टाईप्सच्या असू शकतात. ह्या 3 टाईप्स कुठल्या आहेत, तर वीक डायपोल डायपोल अट्रॅक्शन. डायपोल डायपोल अट्रॅक्शन हे पोलर मॉलिक्युल्समध्ये होतं, जिथं मॉलिक्युलच्या एका बाजूला छोटा पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज तयार होतो आणि दुसऱ्या बाजूला छोटा नेगेटिव्ह डेल्टा चार्ज तयार होतो. तर 2 मॉलिक्युल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अट्रॅक्ट करतात. लंडन फोर्सेसच्या केसमध्ये काय होतं, ते विथिन द पार्टिकल डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्याच्यामध्ये छोटीशी पोलॅरिटी तयार होते. आणि हे जनरली इलेक्ट्रॉन्सच्या अनइवन डिस्ट्रीब्युशनमुळे तयार होतं. हायड्रोजन बॉन्ड ही जी तिसरी मॉलिक्युलर अट्रॅक्शनची टाईप आहे, त्याच्यामध्ये दिस इज स्पेशल केस ऑफ डायपोल डायपोल अट्रॅक्शन, ज्यामध्ये एक तरी मॉलिक्यूल म्हणजे एक तरी डायपोल जो आहे तो हायड्रोजनपासून येतो. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड.
यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात तर लो मेल्टिंग पॉईंट अँड दे आर ऑल्सो पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, फ्री चार्जेस नसल्यामुळे. लास्ट टाईपचे सॉलिड्स आहेत मेटॅलिक सॉलिड्स. यांच्यातले कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे मेटल ॲटम्स आहेत. ह्यामध्ये काय आहे की मेटॅलिक बॉन्डिंगनी ते एकमेकांशी जोडलेले असतात. या केसमध्ये काय होतं की जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते डिलोकलाइज्ड असतात. त्यांच्यामुळे तयार होते इलेक्ट्रॉनची सी, फ्री इलेक्ट्रॉन सी. ओके, त्या केसमध्ये डिलोकलायझेशनमुळे काय होतं की पॉझिटिव्ह कोर आणि नेगेटिव्ह फ्री इलेक्ट्रॉन्स हे सेपरेट आउट होतात आणि पॉझिटिव्ह नेगेटिव्ह अट्रॅक्शनमुळे मेटॅलिक बॉन्ड तयार होतो आणि ते पूर्ण सॉलिड फॉर्म करू शकतात. जसं आपण म्हणलं की फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉनची सी असते, इनफॅक्ट सी म्हणजे समुद्र, कारण ते खूप इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांच्यामुळे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकम्स पॉसिबल. त्यामुळे मेटल्स आर जनरली कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. प्रॉपर्टीज त्यांच्या बघूयात. दे आर मॅलिएबल अँड डक्टाईल. मॅलिएबल म्हणजे त्यांना जर वरून आपटलं तर वी कॅन कन्वर्ट देम इन टू अ थिन शीट. दॅट प्रॉपर्टी इज मॅलिएबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, त्यांना जर आपण दोन्ही बाजूंनी ओढलं तर त्यांच्यापासून एक अशी थिन वायर तयार करू शकतो. दॅट इज डक्टिलिटी.